तसेच मागील वर्षीप्रमाणे दिनांक 30 ऑगस्ट रोजी भाजपा जनसुराज्य पक्षाच्या वतीने दहीहंडी घेण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आजच्या प्रेसचे नियोजन खरं तर एक सर्व तरुणांच्या मध्ये जो उत्सवाचं वातावरण निर्माण करतो की दहीहंडीचा कार्यक्रम याच महिन्यामध्ये उत्साहामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रात होतोय आणि आपण गेल्या वर्षीपासून भाजपा जनसुराज्य महायुतीची दहीहंडी मिरजमध्ये सुरुवात केली। गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं तरी सांगली जिल्ह्यातील तरुणाईनं खूप मोठा उदंड असा प्रतिसाद दिला होता आणि त्याच माध्यमातून आम्ही यावर्षी सुद्धा दहीहंडीचं आयोजन माननीय समीरदादा कदम आणि मोहन वनखंडे सर विवाह प्रतिष्ठानच्या वतीनं शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर जे रुद्र पशुपती मैदान आहे त्या मैदानावरती आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातली मोठी दहीहंडी म्हणून आम्ही घोषित करतो आणि त्याप्रमाणे केलं। त्याचप्रमाणे बक्षिसाची रक्कम ही तेवढीच मोठी असणार आहे। त्याचबरोबर या दहीहंडीसाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे आणि जनस्वराज्याचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत आणि हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार याही या कार्यक्रमाला आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे। याबद्दल सविस्तर माहिती 25 तारखेला परत एकदा प्रेसमध्ये आपल्याला दिली जाईल, पण एवढंच नक्की सांगेन की यावर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये आपण दहीहंडीचा कार्यक्रम मिरजमध्ये आमच्या समीरदादा कदम आणि मोहन वनखंडे सर विवाह प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे।